नमस्कार, मी सोनालीज मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत। आज मी बनवणार आहे 6 ते 7 लोकांसाठी पावभाजी। तर चला बघूयात। पावभाजी बनवताना सर्वात आधी बटाटे आणि सर्व भाज्या कुकरला आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पाऊण किलो बटाटे घेतलेले आहेत। इथे मी सर्व बटाट्यांचे 2 भाग करून डब्यामध्ये घातलेले आहेत। आता आपण सर्व भाज्या घेऊयात। आता कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये नीट केलेले पावशेर फ्लॉवर घालूया, पावशेर चिरलेली शिमला मिरची आणि अर्धा पावशेर ओले मटार घालूया। आता यामध्ये एक बीट मी किसून घेतलेला आहे तो घालते। बीटाने पावभाजीला कलर छान येतो। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया। बटाट्यामध्ये पण आपण अर्धा ग्लास पाणी घालूयात आणि हे दोन्ही डबे आपण कुकरमध्ये ठेवूयात। कुकरमध्ये पण 1 ग्लास पाणी घालून आपण आता हे डबे कुकरमध्ये ठेवूयात। आता आपण कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्या काढून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। जर तुम्ही सोनालीज मराठी रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब बटनच्याच बाजूला बेल बटन आहे त्यालाही क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा। 6 शिट्या झालेल्या आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करून कुकर थोडा थंड होऊ देऊयात। हे बघा, कुकर पूर्ण थंड झालेला आहे। आता यामधले डबे आपण काढून बाजूला ठेवूयात आणि बटाटे थोडे कोमट झाल्यानंतर मग आपण सोलायला घेऊयात। हे बघा, भाजी आणि बटाटे छान शिजलेले आहेत। आता आपण बटाट्याचे पूर्ण साल काढून घेऊयात। मी इथे सर्व साल काढून घेतलेले आहे। हे बटाटे आता आपण खिसून घेऊयात। इथे मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत। आता या शिजलेल्या भाज्या आपण मॅश करून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे ही सर्व भाजी मिक्स करून मॅश करून घ्यायची आहे। आता भाजी बनवायला घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी तेल गरम करून घेऊयात। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 3 मीडियम साईजची बारीक चिरलेले कांदे मी घातलेले आहेत। कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। खूप लाल असा नाही करायचा, थोडा कांदा मऊ पडेपर्यंत आपण हे परतून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून परतून घेऊया। आता यामध्ये टोमॅटो घालूया। 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते ते मी आता यामध्ये घालून परतवते। कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। हे बघा, टोमॅटो कांद्यामध्ये छान शिजलेला आहे, मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालूयात। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला घालून परतवून घेऊया। इथे लाल तिखट तुम्ही 1 चमच्याच्या ऐवजी 2 ते 3 चमचे घातले तरी चालतील। पावभाजी मसाला हा 2 चमचे घातले तरी चालेल, भाजीला लाल कलर चांगला येईल। मला माझ्या मुलांसाठी सपक भाजी बाजूला काढायची आहे, त्यामुळे मी लाल तिखट आणि पावभाजी मसाला हा घालणार नाही। आता यामध्ये सर्व मॅश केलेल्या भाज्या घालूयात। आता खिसलेले बटाटे घालूयात। हे सर्व मिक्स करून घेऊया। हे बघा, इथे हे सर्व भाज्या आणि बटाटे सर्व मिक्स करून घेतले आहे। आता यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालूया आणि परत सर्व मिक्स करून घेऊया। आता यामध्ये इथे मी 3 चमचे लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, पण पावभाजीला तिखटाचं प्रमाण जास्त असेल तर पावभाजी छान लागते। पावभाजी मसाला 3 चमचे घातले आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। आता सर्व मिक्स करून घेऊया। कोथिंबीर घालूया। हे बघा, मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये अमूल बटर घालायचं आहे। अमूल बटर यामध्ये मिक्स करून घेऊयात। अमूल बटर घातल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते। आता भाजीला 5 मिनिट उकळी काढून घेऊ। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे। आता बटर लावून पाव आपण गरम करून भाजी सर्व करूयात। तुम्ही देखील अशा प्रकारे ही पावभाजी नक्की करून बघा।
तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।